नमस्कार सगळ्यांना आणि श्रद्धा लाईफस्टाईल हा मराठी यूट्यूब चॅनल आहे. तर मी शारदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि वेगवेगळे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन आणि तुम्ही पण चॅनल चालू करा. आणि जे मी बऱ्याच वेळा या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ज्यांना दुपारचा रिकामा वेळ असतो आणि मुलं लहान आहेत किंवा काही ना काहीतरी प्रॉब्लेममुळे त्यांना बाहेर जॉब करू शकत नाहीत, तर त्याच्यासाठी जे लोक जॉब करून यूट्यूब पण करतात, तर आपण का नाही करू शकत, आपण पण करू शकतो. आणि तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल रेग्युलर, तर तुम्हाला माहीत नाही मी माझं शिक्षण एकदम कमी आहे, मला काहीसुद्धा येत नाही. ते तुम्हाला आता येत असेल ना तेवढं पण मला येत नाही. मी फक्त झिरोच आहे, मला काही येत नाही, अजिबात काही येत नाही. तरीसुद्धा मी चालू केलं, तरीसुद्धा माझं एक पाऊल पुढं गेलेलं आहे. तर तुमचं पण जाईल. मग तुम्हाला दुपारचं वेळ असतं तर प्लीज यूट्यूब चॅनल चालू करायला केलं तर मला नक्की सांगा. आणि देवाने कोणालाच असं रिकामी हाताने नाही पाठवलेलं. तुम्हाला वाटत असेल, आता माझे व्हिडिओ बघून तर तुम्हाला कळत असेल माझे कसे व्हिडिओ असतात ते, त्यामुळे तुम्हाला कळतच असेल की आपण पण काहीतरी करावं. आणि जे आपलं काय असेल ते साधं असं नाही तर कसंही असो, पण दाखवण्याचा प्रयत्न करा. लोकांना ते माहीत नसतं, आपण जे जीवन जगतो ते त्यांना माहीत नसतं. त्यांना ते वेगळं नवीन काहीतरी चांगलं काहीतरी ते बघायला त्यांना आवडतं. म्हणून यूट्यूब चॅनल चालू करा आणि तुम्ही पण पैसे कमवायचे. आधी तर पैसे कमवायचा विचार करूच नका. एक छंद म्हणून, एक आवड म्हणूनच ते तेवढं बघा आणि पैसे तर तुमच्याकडे आपोआप येतील. केळी नाही आहे पॅनकेक करण्यासाठी, पण आहेत बऱ्यापैकी पिकलेली आहे, तरी पण मी करते. पण जास्त गोड जर पाहिजे असतील तर जास्त केळं पिकलेलं पाहिजे. तर आता कसं करायचं दाखवते, माझी पद्धत दाखवते. तर एक केळी घ्यायची, मोठं मिक्सरचं जार घ्या. तुम्हाला जास्तीचे करायचे असतील तर एक पिकलेलं केळं घ्यायचं, तर ते सोलायचं. आता जास्त पिकलेलं नाही, जास्त पिकलेले असतात ना केळी, तर त्याचं जास्त गोड पण लागतं. आता सुरीने कट करायचं, जसं असं बारीक बारीक काप करायचे. व्हिडिओ मोठा होईल, काप केल्यावरच दाखवते. तर मी 2 चमचे रवा टाकते. ते तुम्ही लहान मुलांना डब्याला वगैरे देऊ शकता. आणि तुम्हाला दूध पाहिजे असेल तर दूध टाकू शकता किंवा दही पण टाकलं तरी चालतं. हे तुमच्याकडं उपलब्ध आहे आणि जे तुम्हाला आवडतं, मुलांना तुमच्या आवडतं ते टाकू शकता. आता हे साधी आपली जी पद्धत असते, आता मी इकडून दाखवते. डाव्या हातांना नाही जमत मला, तर ही गूळ काढायची, म्हणजे गूळ कापायची पद्धत यूज करते मी अशी. गूळ जास्त नाही मी टाकणार आहे, थोडंच टाकणार आहे. तर अशी डब्याने आम्ही पहिल्यांदा लहानपणी आई करायची आणि आईचं बघून आम्ही पण असंच गूळ घ्यायचं कधी कधी. तर तसं तर आईच द्यायची असं करून, कारण एवढं 4 मुलांना कापायचं म्हटलं आईकडे शॉर्टकटच असायचे, बऱ्याच आयडिया असायच्या की पटकन काम उरकावून. आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणी वगैरे आहेत, त्यांच्या पण घरातली त्यांची आई कशी करते, काय करते काम, म्हणजे कष्ट कमी पडावेत आणि काम लवकर व्हावे, त्यांच्याकडे पण असंच काहीतरी आयडिया असायच्या. माझ्या मैत्रिणी सांगायच्या माझी पण आई असं करते, असं आमच्या गप्पा असायच्या ऑफ पिरियडला जेव्हा. तर आता झालं ह्याच्यामध्ये, आता फक्त दही टाकते मी. तुम्हाला सोडा पाहिजे असतो तर सोडा टाका, कारण सोडानं आपल्या शरीरासाठी चांगला नसतो. मग थोडा तो हेच करा, टाकूच नका. मी दही टाकते, दूध नाही टाकत आहे. दही माझं खूप छान लागतं, एकदम असं भारी वाटतं. आता हे मिक्सरला फिरवून घेते मी. माझं ह्याला ह्याचं रिंगण खराब झालं, आता सगळं बस पण बाहेर येईल उडतं ना, त्यामुळे मी असं नॅपकिन वरती टाकलाय. तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त ही आयडिया माझी. बाहेर बघा किती छान ऊन पडलंय. आता 2-3 दिवस झालं पाऊसच पडत नाही. आता पाऊस पडायला पाहिजे खरं तर.
आता मी मिक्सरला बारीक करून घेतलं, तुम्ही बघू शकता. हे बघा, इकडं भांड्याकडे बघू नका, माझ्या चुकून दिसतंय. मी तुम्हाला सांगायचं विसरून गेली. तर 1 चमचा तूप घालते मी याच्यामध्ये आणि बारीक करून घेते. आणि गव्हाचं पीठ घालायचं आहे, त्याच्यामुळं आपल्याला एक हलकीशी एकदम थोडीशी बारीक पिठाची चिमट घालायची. 1 चमचा तूप घालते. मला ना हे मांडणी घेतल्यापासून खूप भारी वाटतंय. पण एकदम बारीक म्हणजे एकदम बारीक चिमट, कारण गव्हाचं पीठ आहे ना, थोडी पिठाची बारीक चिमट घातली म्हणजे जरा चव येईल. एक वाटी मी गव्हाचं पीठ घातलं. हे बघा, मी दाखवलं नाही कारण का मलाच कळत नाही. कारण माझं मिक्सरचा मोठा जार आहे ना, त्याच्यातच खरं हे जास्तीचं बारीक करून घ्यायचं, मिक्सरला फिरवून घ्यायचं. नंतर पण पीठ घालू शकली असते मी, का पण गुठळ्या मोडायला खूप वेळ जाईल. मग डायरेक्ट आता मिक्सरलाच फिरवून घेते म्हणून घातलं आहे खरं. आणि म्हणून मी दाखवलं नाही तुम्हाला. त्याच्या पाठीमागे एकच कारण आहे की छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलं आहे आणि खरं मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायला पाहिजे होतं. कारण ते मांडणीमध्ये ना, जेव्हा मला काम असतं त्याच्यावर धूळ बसलेली असते, मग मला स्वच्छ करायचं आहे तो कंटाळा. एक तर नळाला पाणी पण नसतं आणि काय नसतं, मग त्यातच वेळ जातो. व्हिडिओ शूट करायचं, काय दाखवायचं राहून जातं. मग थकायला पण होतं असं धूळ बसलेली भांडी स्वच्छ करताना. आणि जेव्हा मी स्वच्छ करून ठेवते तेव्हा व्हिडिओ शूट करणं होतच नाही. आणि जेव्हा मला पाहिजे असतं तेव्हा त्याच्यावर धूळ बसलेली असते. म्हणून मी हा शॉर्टकट निवडला आहे, छोटं भांडं. चिकट पण आहे, त्यामुळे थोडं पाणी घालून बारीक करते. हे बघा, असं एकदम चिकट आहे, तर सैलसर व्हायला पाहिजे म्हणून थोडं पाणी घालते, म्हणजे ते एकजीव होईल सगळं. अशा पद्धतीने झालेलं आहे. आणि आता ओतून घेते. आणखी थोडं पाणी घालायला लागणार आहे. आपण गव्हाचं पीठ आणि हे मालपोळी करतो ना, तसं पीठ व्हायला पाहिजे, किंवा उत्तापे वगैरे करतो ना तसं पीठ करायचं. एकदम जास्त पातळ पण नको आहे आणि घट्ट पण नको आहे. दोघांच्या मधली जी स्टेप असते ना, ती व्हायला पाहिजे. छान असं घालून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. तुम्हाला सोडा पाहिजे असेल सोडा घाला, सोड्याने जाळी पकडेल, पण मी नाही घालणार कारण बरेच लोक सगळ्यामध्ये सोडा घालतात. इडलीमध्ये, आपल्यामध्ये, ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये. मग ते सोडा आपल्या शरीराला चांगला पण नाही आहे ना. हॉटेलमध्ये गेल्यावर असतो सगळ्यामध्ये सोडा. मग घरात आपण घालणं थोडं टाळायचं, की जेणेकरून आपली तब्येत चांगली राहील. आपली तब्येत जेव्हा चांगली असते ना, तेव्हा आपल्याला त्याची किंमत नसते. पण जेव्हा आपण आजारी पडतो ना, तेव्हा खरी आपल्याला आपल्या शरीराची किंमत कळते. नॉनस्टिकच्या तव्यामध्येच करायचे. दुसऱ्या तव्यामध्ये पण होतात चांगले, असं नाही की जो आपला जर्मलचा असतो ना चपाती भाजायचा, त्याच्यामध्ये पण होतात. एकदा मी करून बघितले होते, तर नाही चिकटले, झाले होते चांगले. तर तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने मिश्रण एकजीव करून घ्यायचं. अशी एक संत धार लागली पाहिजे, म्हणजे गुटळ्या नाही राहिल्या पाहिजे. हेच त्याच्यामध्ये आहे फक्त. आता तवा तापला ना की आपल्याला ते चमच्याच्या साहाय्याने एक एक छोटे छोटे, लहान मुलांना खायचे असते ते छोटे करा, मोठ्यांना खायचे असते ते मोठे करा. उगाच खेळत बसू नका. फक्त खेळ हा लहान मुलांपुरतंच ठेवा, नाही तर तुम्ही कंटाळून जाल करताना. मी तेल घालूनच करते. तुपाचे जास्त छान लागतात, किंवा नंतर वरून तूप थोडं घेतलं ना तरीसुद्धा चांगले लागतात. आणि मध, तुम्हाला कोणाला मध आवडत असेल तर मध पण वरून टाकू शकता. आम्हाला कोणाला मध आवडतच नाही आहे बिलकुल. आम्ही फक्त सत्यनारायणच्या पूजेला जे पंचामृत आपण करतो ना, त्याच्यामध्ये थोडंसं मध टाकतो, तेवढंच काय ते. आता तवा पण तापलाय, तेल पण तापलंय, तर करून घेते छोटे छोटे. हा तर माझा पहिला बिघडला, कारण काठाला घातलाय ना, त्यामुळे त्याचा आकार बदललाय. मध्ये घालते, कारण ना मध्ये ना थोडा उंच भाग आहे, मध्ये टाकला तर पसरतच खाली इकडे येतो, म्हणून मी साईडने टाकायचा प्रयत्न केला होता. खरं
असे मध्ये टाकायला पाहिजे होते. हा चुकीचा झाला माझा. असू द्या, आता पोटातच जाणार आहे आपलं. झाकण ठेवायचं का याच्यावर, म्हणजे वाफेवर चांगली होती. माझ्याकडं तव्याच्या मापाचं नाही ही ताट. मी केवढं जेवणाचं मोठं ताट तेच मेजरला बसले बरोबर, कारण त्या वाफेवर होतील आता ते चांगले. जर सोडा टाकला ना थोडी जाळी पकडते, थोडी म्हणजे बऱ्यापैकी चांगलीच पकडते. मी एकच उलटा करून बघितला तर तो पटकन झाला, कारण मध्ये जास्त तव्याला उष्णता लागते ना, म्हणून इकडच्या साईडला उष्णता लागत नव्हती, म्हणून हे काय एवढं उलटत नाही आहेत पटकन. म्हणून थोडा तिरका तवा करून घेतला आहे, जेणेकरून त्यांना बाकीच्यांना पण उष्णता लागेल म्हणून. आणि अशा पद्धतीने करायचे होतात चांगले, एकदम चांगले होतात. मला असं वाटतं आणखीन त्यात थोडं पीठ पाहिजे होतं. गुळाचं प्रमाण जर जास्त झालं ना तर चिकटतात असे, आणि तवा जर तापलेला नसेल, इकडं उष्णता लागतच नाही, त्यामुळे झालं तसं. चला मग दाखवते झाल्यावरच. हां, शकता बऱ्यापैकी तरी झालेत चांगले. हे बघा, मी जवळून दाखवते, म्हणजे अगदीच काय मोडलेत असं नाही आहे. गेल्या वेळेला पहिल्यांदा केले होते मी, जर मला ह्यातलं काहीच माहीत नव्हतं, मी अंदाजे करून बघितले होते का तर व्हिडिओ बनवण्यासाठी. आधी व्हिडिओ तयार करताना जर दाखवलं तर यायला पाहिजे ना आधी, म्हणून थोडी मी काय काय गोष्टी आधी करून बघते. तेव्हा तर एकदम चांगले झाले होते जेव्हा मी व्हिडिओ बनवला नाही. त्यामुळे आता व्हिडिओ बनवायला गेले तर बघा सगळा राडा होऊन बसला. आता मी मोठे मोठे केले, चांगले झालेत एकदम. आणि हे तुम्हाला दाखवते, हे करपलेत बघा, कारण ना कचरा नेण्यासाठी मावशी आल्या होत्या, तर मग मी कचरा घेऊन गेली. तर तोपर्यंत तो डबा देसतो, हँडवॉशने हात धुवसतो, गॅस चालू होता, बारीक होता तरीसुद्धा एवढं सगळं झालं कल्याण माझं. आणि हा आत्ता केलेला खूप छान झाला आहे. त्याला ना थोडं अनारसा पण खातो ना तशी टेस्ट येते. आणि सकाळच्या डब्याला, नाश्त्याला, कधी कोण पाहुणे आले तरीसुद्धा भारी आहे करायला. हे एकदम सोपं आहे आणि पटकन होतं आहे. कॅमेरा चालू आहे काय बघते, नाही तर मी इथं करायची. आणि आता तर ते झालं गरम पीठ, त्यामुळे काही दाखवून उपयोग पण नाही, पण केलं आहे. हा आत्ता जो दिसतोय ना तर त्याला ना मी तेल पण नाही टाकलं आहे जास्त, जे होतं ना थोडंसं म्हणजे तेलाचाच तवा होता त्याच्यामध्येच टाकलं तरीसुद्धा छान झालं आहे. परत डबल तेल टाकायची वगैरे काही गरज नाही लागली, नाहीतर तेल इकडच्या साईडला येऊन साठतं. एका केळामध्ये आणि 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 वाटी रवा, आणि ह्याच्यामध्ये एवढे पॅनकेक झाले. ते आता हे पॅनकेक म्हणता येणार नाही आहेत. हे बघा किती सुंदर दिसतात आणि असा खरपूस असा कलर आला आहे, भारीच वाटतात, खाताना पण भारी वाटतात, मस्त वाटतात, नरम नरम लागतात. हे बघा मस्त झालं एकदम. चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर हे बघा पॅनकेक आता मोठे झाले, पण खाताना तर खूपच छान लागतात. छोटे छोटे तुम्ही मुलांसाठी करू शकता. मी तर असं खेळत नाही बसणार, मोठ्यांसाठी तर नाही मी खेळत बसणार. लहान मुलांसाठीच त्यांचं लाड पुरवण्यासाठीच्या गोष्टी मी करू शकते. मोठ्यांसाठी मोठेच बनवीन मी, कारण मला ते त्रासदायक वाटतं. फक्त मला लहान मुलांचेच लाड पुरवायला आवडतात. तर कसे वाटते नक्की सांगा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि काय करून कमेंट्स करा, आणि तुम्ही पण यूट्यूब चॅनल चालू करा. नक्की मी तर सपोर्ट नक्कीच करेन. हा मी सांगायचं विसरले ना, तुम्ही स्वतःची सगळ्यांनी आपापली काळजी घ्या, सुखी राहा, आनंदी राहा, आणि तुमचे आणि आमचे आयुष्यातले येणारे दिवस आणि आजचा पण दिवस सुखाच्या आनंदाचे जाऊ, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. आणि दुपारच्या जेवणामध्ये लाल माटाची भाजी, भाकरी, गुळंबा, लोणचं पण खायची इच्छा आहे, पण काढायचा कंटाळा आला आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, प्लीज सांगा. जरी आवडलं नाही तरीसुद्धा सांगा, कारण मी त्या गोष्टीचा पण मी रिस्पेक्टच करीन की त्याच्यामुळे माझ्यात काहीतरी सुधारणा होईल.